कृतार्थ होत नसतं किंवा सार्थक होत नसतं. आध्यात्मिक दृष्टीने नाही, संसारिक दृष्टीने सुद्धा. म्हणून आपल्याकडं डॉक्टरकीचं जरी शिक्षण घेऊन आला तरी 6 महिन्याची त्याला एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली राहून काय करावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो. हा अनुभव घेणं म्हणजे काय, तर ह्यालाच म्हणतात वृद्ध सेवा. ही वृद्ध सेवा आपल्याकडून कुठेतरी बंद होत चालली, हे संस्कार कुठेतरी लोप पावत चालले. आणि ह्याला कारण काय, तर ह्याला कारण आई वडील. आई वडील कधी आपल्या आई वडिलांच्या पाया पडत नाही, तर त्या मुलाला कसं कळलं की आपण आपल्या आजी आजोबांच्या पाया पडलं पाहिजे, दररोज त्यांचे पाय दाबले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना उलटून नाही बोललं पाहिजे. काका, आत्या, मामा, मावशी हे जे सगळे संबंधी आहेत, हे काय माझे शत्रू नाही आहेत. आज आपण ह्या सिरियल्स आणि हे पाहून पाहून काय झालं, आपल्या दुरावा येत चाललाय. हे वैराग्य नाही, हे स्मशान वैराग्य. आणि हे वैराग्य काही कामाचं नाही. आनंदाने माणसाने सगळे नाते संबंध आप्त इष्ट या सगळ्यांसोबत प्रत्येक आपल्याकडे श्राद्ध जरी असलं तरी त्या ब्राह्मणाला आपण ते विचारतो की आता हे अन्न करायचं काय. इष्टही सहभुज्यता, त्यांनी सांगितलं इष्टांसोबत तुम्ही आनंदाने खा. ते ब्राह्मण आपल्याला सांगतात. आपण त्यांना विचारतो की ह्याचं काय करायचं. ते जेवणाचं जाऊ द्या, पण इष्टही सह एकत्र राहून कुटुंब व्यवस्था जी आपली ते कुटुंब व्यवस्था म्हणजे आपल्या धर्माचा प्राण आहे. हा प्राण कुठंतरी आपण गमवत चाललो.